मैत्री हा शब्द विश्वास आणि आधाराचं एक प्रतिबिंब मानलं जातं. पण जेव्हा हाच मित्र ज्यावेळेस संशयाच्या आहारी जाऊन एका मित्राचा जीव घेण्या एवढा निर्दयी होतो, त्यावेळी मात्र ही घटना एक गुन्हा नसून तर समाजाला हादरवून सोडणारी एक शोकांतिका ठरते. असंच एक प्रकरण पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस आलेलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात पोत्यात भरून एका झुडपामध्ये फेकण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह फेकण्यात आला आणि याचा गूढ पोलिसांनी अवघ्या काही दिवस नाही तर अवघ्या काही तासांमध्येच याचा गूढ बाहेर काढलं. नेमकं या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्या मृत तरुणाच्या त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राने हा त्याचा खून केलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क जो मृत तरुण आहे त्याच्याच पत्नीने त्याला मदत केली आहे असं देखील तपासामध्ये समोर आलं आहे. नेमका हा मृत तरुणाची ओळख कोण आहे, काय आहे ते देखील सांगतो. हा मृत तरुणाची ओळख म्हणजे तो आहे गौरव उर्फ अक्षय वायकर, वय 24 वर्ष, मूळचा राहणारा हा थेऊरचा आहे आणि 26 जुलै रोजी करंजेकर नगर येथील येथे मोकळ्या मैदानात झुडपात पोत्यामध्ये मृतदेह त्याचा आढळून आला आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटत नव्हती, मात्र यावेळी मग पोलिसांनी काहीतरी शक्कल लढवली आणि सोशल माध्यमाच्या माध्यमातून हा जो मृत तरुण आहे त्याचा फोटो सगळीकडे फिरवला आणि त्यांच्या गुप्त माहितीद्वारे हा जो फोटो आहे त्यांच्या लोकांना देखील पाठवला आणि त्यानंतर मात्र तपासाची चक्रे वेगावली आणि मृत तरुणाची ओळख पटली. या तपासादरम्यान हा जो मृत गौरव आहे हा मुकेश विठ्ठल सोनवणे आणि त्याची पत्नी जान्हवी पाटोळे याच्यासोबत तो राहत असल्याचं प्रथम माहितीमध्ये समोर आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये देखील वाद सुरू होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांना देखील मिळालेली आहे. पोलीस चौकशी समोर आलेली ही जी माहिती आहे यामध्ये एक धक्कादायक म्हणजे की पत्नी आणि तो गौरव यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने संतापाच्या भरामध्ये मुकेशने गौरवचा गळा दाबून हत्या केल्याची म्हणजेच खून केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांना सांगितलेलं आहे. यानंतर एकंदरीत जो मृतदेह आहे तो पोत्यात भरून एका निर्जन स्थानी टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून याचा कोणालाही मागोवा लागणार नाही किंवा कोणालाही घटना उघडकीस येऊ नये यासाठी इत्थंभूत ह्याची माहिती घेतलेली होती की कुठल्या निर्जनस्थळी ह्या मृतदेह जो आहे तो फेकण्यात येणार आहे. आणि या प्रकरणामध्ये एकंदरीत जो मयताची आई आहे जिंचं नाव आहे कांचन वायकर यांच्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. आणि पोलीस आता या हत्येमध्ये नेमकं काय घडलं होतं, नेमकं खुनाचं नियोजन का होतं आणि यामध्ये अजून कोणाचा देखील सहभाग होता का आणि खून का करण्यात आलेला आहे, अशा वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्यांचा आता सखोल तपास करत आहेत. मात्र एका संशयामधून एका तरुणाचा जीव गेला, एका आईने एक मुलगा गमावला. आपण जर पाहिलं तर विश्वासाच्या नात्याला एक भीषण गुन्हा देखील यामध्ये घडवण्यात आलेला आहे. आणि ही घटना पुन्हा एकदा सांगून जाते की संशय आणि राग याचा शेवट मात्र नेहमीच विनाशामध्ये होतो. जो दोन मित्र सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सोबत राहायचे, मात्र एका संशयावरून त्याने त्याचा जीव घेतला आणि जीव घेतेवेळेस त्याच कटामध्ये सहभागी होती ती म्हणजे त्याची पत्नी. या प्रकरणामुळे अगदी पुणे शहर नाही तर अगदी पुणे जिल्हा देखील हादरून गेलेला आहे. आणि नेमका त्या प्रकरणामध्ये कोणकोणते उलगडे बाहेर येणार, पोलिसांमार्फत कशा प्रकारे तपास करणार, मात्र या जे दोन आरोपी आहेत यांना देखील पकडलेलं आहे, मात्र यांच्याकडून अजून काही खुलासे निघणार का किंवा पूर्व काही आधी यांचे भांडणं होते का, हा देखील एका संशयाने मित्रानेच मित्राचा खून केला आणि या कटामध्ये त्याची पत्नी सहभागी होती. नेमकं या प्रकरणामध्ये आणखीन काय उलगडे समोर येणार, पोलीस कशा पद्धतीने तपास करणार, मात्र हे दोन्ही आरोपी आहे अगदी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आता आणखीन कोणी सामील आहे का या कटामध्ये हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.